सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. सो आज डे 2 आहे आमचा नैनितालमधला आणि तुम्ही बघू शकता सकाळचा व्ह्यू किती ब्युटिफुल आहे पूर्ण. आणि टेम्परेचर पण 20 डिग्री सेल्सिअस आहे. खूपच थंडी आहे इथे. आतिन्याला काही खेळायला नाही म्हणून माझ्या बॅगशी खेळतोय. गाडी वाव. पडलास ना तुझे दातच तुटतील. माझी खिडकी बनेल खिडकी. ए तुझे केस दाखव रे, केस बघू काय केलंय हे. काय सो आजचा ब्रेकफास्टचा मेन्यू ते कॉफी टी. ये कौन सी डिश है? उपमा शेव. आणि हे छोले भटुरे. सो आता ब्रेकफास्टला आलोय आणि इकडची फेमस डिश छोले भटुरे आतिथ्य ट्राय करतोय. ट्राय करून दाखव. सँडविच. कसं आहे गाईस, आता सीन झाला. आम्हाला वाटलं पप्पा बाहेर गेलाय, मग आम्ही लॉक केला दरवाजाला. ओरडतायत. तरी बरं पप्पा आवाज तरी कुठून देत आहेत. एवढं फुल घातलं तरी रे. नोकुचियात आला. आम्ही आता पॅराग्लायडिंग करायसाठी आलोय. कोण कोण जाणार आहे मग आता? ए तू जाशील का? याला अलाउडच नाहीये. एवढ्या वरतून कसं जाणार? आता आतिथ्याला पण अलाव केलाय जाण्यासाठी. आतिथ्य तू जाशील खरं? घाबरलास तर काय करूया? संजय के साथ आए ऊपर बात कर लेना. घाबरला तर का रेडी हुई है हमारा रेडी. काय आपके भैया मिलेंगे सामने तो ऊपर चले. चल काढूया ना. पडली तर पडेल पप्पा चप्पल. मम्मी पण करणार ना पप्पा? मम्मीला पण घेऊन जाऊया. करणार आहे दीदी? हो हो. पप्पा दीदी करणार आहे? रागी चालशील का? एवढं 100 मीटर असंच आहे रस्ता. मलाच दम लागला. खूप भीती वाटते का एवढ्या वरून? बघू आता कसं काय. भीती वाटते की नाही? मला नाही वाटणार. मग स्ट्रॉंग आहे. मला पण नाही वाटणार तशी. रडायला पाहिजे मम्मी. हट काय हट. मम्मी घाबरलीये. मम्मी तर काय माहित. मी नाही जात. मम्मी येणार आहे ना पण घाबरलीये. सगळ्यात आधी मला पाठवायला लावलं. माझ्यावर पहिलं एक्सपेरिमेंट. अरे ते वेट नुसार नेतात. मग वेट आधी तर याचाच कमी आहे. माझं त्याच्याहून थोडासा जास्त. काय झालं तर मला होईल काही नाही. एवढ्या वरतून जायचं आपल्याला खाली. काय वाटतंय मग आता आतिथ्य? काय नाही जाऊ. हो जाऊ. नंतर मम्मी मम्मी करणार आहे. मी सांगते, गॅरंटी देते. मला नाही भीती वाटत. तो बोलला पाहिजे का? You said you're running for me, but I managed far astray.
गाईस फायनली लँड झाली आहे. काहीच नाही वाटलं, तेवढं भीतीच नाही वाटली. फक्त थोडंसा उतरताना थोडंसा झाला काहीतरी. आता मम्मी पप्पा येतील. डोळ्यातून पाणी यायला लागलं अख्खा. हातीतच आहे, एवढेसे पाय त्याचे. आवाज देतोय बघा तो, ओरडतोय. लँडिंग करताना घाबरेल तो. त्या मम्मीला बघायला पाहिजे, मम्मीची मज्जा येईल. तिथून येईल आता, इथून दिसेल थांबा येताना. आता लँडिंग करताना मज्जा बघायची. बाबूच आहे हो. पकडून ठेवलाय त्याने. हात. हाय. यस. पायवरती कर. अरे वा. ती मम्मी आहे, ती बघा मम्मी. घाबरला ना थोडसा वर, आधी घाबरला असेल. उभा राहा. ती आता मम्मीच आहे. हो. तर मम्मीला बघूया आता. आता मम्मीची लँडिंग करताना बघूया. ए तिथे कुठे गेली? एवढा मोठा हाय करते बघा. भीमताल आहे ना. आणि खाली ते राईड्स पण आहेत, जेटस्की वगैरे. जेटस्की आहे. आय लव्ह भीमताल. कुठे लिहिलं आय लव्ह ते बघ खाली. अरे मस्त. आपण नैनितालला जाऊया. नैनिताल. ते शॉप्स पण आहेत डायरेक्ट बाजार आहे किनाऱ्यावर. इथे. बाजार. बाजार. हातींनाचा बाजार आहे इथे. दादू आहे जे. जेव्हापासून उत्तराखंडला आलोय तेव्हापासून मम्मीचा हा फेवरेट फ्लावर झालाय. तुला तोडून द्यायला पाहिजे. मस्त आहे. केबल कार. मग नंतर किती अजून वरती. आलो आता, जवळ आलो ना. कसे किती झालेत बघ ना त्याचे. बाबू आपले ऑफ रोडिंग चालू आहे. सो आता आम्ही नैनिताल एक्सप्लोर करायला आलोय. हो. काही डॉग बघा. 360चं काहीतरी ॲडव्हेंचर पार्क सारखं आहे. तर चला बघूया आपण आता. तर गॉगल मम्मी कारमध्येच विसरले, परत शोधायला चाललं. ती नाही, दुसरी वाली. जातो का? हे बघ काय
कर काय करशील तू ॲडव्हेंचर? ये दर्शन आता पप्पा बोललेत हे करायचंय. मम्मीच्या पोटात गोल येते एकदम असे जोरात नाही. लगेच हा करूया. काय गो कार्टिंग? चांगलंच पोटात गोला आला असेल त्याच्या. वर डायरेक्ट असं हळूहळू वरती जातोय. हो आता पूर्ण ओव्हरऑल व्ह्यू येईल नैनितालचा. हा बघा हिरो ड्रोन येणार आहे. आणि हे बघा आज सर्व ॲडव्हेंचरच करतो. हो आज ॲडव्हेंचर डे आहे आपला. पूर्ण एकदम वरती जाणार आहे आणि पूर्ण ओव्हरऑल लुक येईल आपला. वरती जाणार आहे ते बघ. अजून एवढं वरती आहे. ऊन आलं. कण खाली येतो डायरेक्ट. ते खाली येतं ना पोटात गोलाला थोडसा. सो आता आईस केवला आलोय. इथे आतमध्ये फुल नॅचरल हवंय, थंडी हवंय. काय थंडी हवं कसं रे आतमध्ये? एसी नाहीये पण हवा थंड आहे. आतमध्ये कसं जाणार एवढं? बघू थंडीला बघ. जशी काय एसीची हवा. ई, काय इथे एवढा चलो बाबू आपण कुठे तो कसा चढला? मम्मीने आता ओले जर्दाळू तेच का ते कडक कडक असतात ड्रायफ्रुट्स मध्ये. जर्दाळू आणि हे पीच गोड असतंय बघ. खाऊन बघ ना. खाल्ला मी. मम्मीला आवडला वाटतं. केवढी थंडी हवा होती तिकडे वरती. माझी सस्ती ट्रॅकिंग झाली तिथे. सस्ती ट्रॅकिंग नाही दीदी. ठंडी ठंडी हवा का मजा लेना चाहिए. ठंडी ठंडी हवा का मजा लेना चाहिए. बघ आपल्या इथे किती महाग भेटतात ते बघ किती स्वस्त. थांबा बोलू तर द्या मला. तू काय खातोय रे? काकडी. खाऊन घ्या इथेच पोट भरून लिची. का म्हणजे तुला दोन मला मला सोलून देते पप्पा. आईस केव्ह मधून आता इको केव्ह पार्क मध्ये आलोय. इथे असं सांगितलं गेलंय की या केव्ह मध्ये आवाज येतात ना. कसले आवाज पप्पा? आवाज अरे म्हणजे आपण जर असं बोललो ना ते असं म्हणजे ते असं बोलत आवाज असं रिपीट हळू होतो. हळू हळू हळू. आवाज रिपीट होतो परत. आता आतमध्ये गेलो. खरोखर आलं तर पला इथून अजून काय न लपून बस इथे.
हो त्याचं प्राण्यांचे आवाज येत आहेत. आणि ते स्पीकर लावलेला असतो. आता नैना लेक मध्ये आम्ही बोटिंग करायला जाणार आहे. वेगवेगळं बसायचं आहे चौघांनी. दोन मग कोण कोण? दोघं आपल्याला दोघींना बसायला लागेल. तो थोडी जाऊन देणार आहे पप्पा सोबत. तुम्ही आणि तो जा. मंदिर कुठे? कोणता? हा हा एकटे एकटे फोटो. एकटे एकटे हा एकटे एकटे फोटो काढायचे. हा ओके. मी बसणार होती पप्पा सोबत. गेला लगेच पप्पाचा फोन. एक साथ जाऊया. हा बघा नैना देवी टेम्पल किती मोठा आहे. आपण इथून स्टार्ट होतो तो तिथे संपतो. गाईज या अंकलने आमचे जाम पैसे कमी केले. तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. इथे मंदिराच्या समोरच यांचं आहे दुकान आहे. त्यांचा इंस्टाग्राम पेज पण आहे. हा त्यांची आयडी आहे. गाईज फॉलो करा यांना. आम्ही आता नाश्ता करायसाठी उत्तराखंडची फेमस डिश खातोय मोमोज. सकाळी छोले भटुरे, संध्याकाळी मोमोज. सकाळी छोले भटुरे आणि आता संध्याकाळी मोमोज. गरम गरम आहेत ना. हे बघा इथे समोर मस्जिद आहे आणि इथे मंदिर आणि तिथे बाजूला डायरेक्ट आजचा डिनरचा मेन्यू सलाड, तवा रोटी, काय लौकी कोफ्ता, लौकी, दाल तडका, बटर पनीर, राईस आहे आणि खीर पण आहे.